नमस्कार, आपण पाहत आहात योद्धा न्यूज. मी आहे दीपक बुराटे. चला तर बघूया आजच्या घडामोडी. नवी मुंबईतून रिक्षा चोरून थेट जालना जिल्ह्यात विक्री करणाऱ्या 2 चोरांना सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांनी वेगवेगळ्या भागातील 12 रिक्षा चोरल्या असून पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत. सीबीडी सेक्टर 11 भागातून 28 मे रोजी एक रिक्षा चोरीला गेली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीडी पोलिसांनी तपास सुरू केला. मुंबईतील सावली बारवरून राजकारण तापले असतानाच उपनगरातील अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील नृत्य सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 2 दिवसात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ताडदेव, अंधेरी आणि घाटकोपरमधील नामांकित बारवर छापा टाकून अनेकांची धरपकड केली. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील घटना घडली आहे. सैराट चित्रपटासारखीच प्रसंग आठवण करून देणारा हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात खरपुडी गावात राहणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करून तरुणीचेच तिच्या नातेवाईकांकडूनच अपहरण करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकूण 15 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आणि पुढील बातमी. लातूरमध्ये नागरिकांच्या जागरूकतेमुळे पोलिसांना अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळाले. अटक केलेल्या गुन्हेगारांकडून लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून ही धडक कारवाई झाली होती. अटक करण्यात आलेले आरोपी विविध चोऱ्यांमध्ये गुंतले होते असे समोर आले. पाहत रहा योद्धा न्यूज. अशाच नवीन बातमीसाठी पाहत रहा योद्धा न्यूज. मी आहे दीपक बोराटे. धन्यवाद.